आमचं बाळ आहे ना ब्रेस्ट मिल्क पितच नाही, त्याला फॉर्म्युला मिल्कच आवडतं, तर हे खूप चुकीचं आहे। ह्या रिझनमुळे जर का तुम्ही बाळाला फॉर्म्युला देत असाल ना तर मग तुम्ही खूप मोठी चूक करताय। हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आजचा टॉपिक आहे की बाळ जर ब्रेस्ट मिल्क घेत नसेल, आईचं दूध पित नसेल, फॉर्म्युला मिल्क घेत असेल, पावडरचं मिल्क घेत असेल तर बाळाचं वेट गेन कसं होईल। आणि मला जस्ट आत्ताच कमेंट आली होती, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवायला घेतला। बाळ जर का फॉर्म्युला फीड घेत असेल तर त्याचं वेट गेन होणारच आहे। असं काहीही नाही आहे की बाळ जर का ब्रेस्ट मिल्क घेत नसेल, फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर त्याचं वेट गेन होणार नाही किंवा त्याचं वजन अजिबात वाढणार नाही, असं काहीही नाही आहे। आईच्या दुधानंतर, ब्रेस्ट फीडनंतर सगळ्यात जवळचं जे दूध आहे किंवा सगळ्यात जवळचं जी काही गोष्ट आहे जी बाळाला आपण देऊ शकतो तर ती म्हणजे फॉर्म्युला मिल्क किंवा पावडरचं दूध। ज्या आया काहीही कारणांमुळे हेल्थ इश्यू असू दे किंवा आणखीन काही दूध येत नसेल, असं काहीही कारण असेल ना, त्यामुळे जर का बाळाला ब्रेस्ट फीड करू शकत नसल्या ना तर मग बाळाला डॉक्टर स्वतःच फॉर्म्युला मिल्क सजेस्ट करतात। फक्त अशा काही गोष्टी आहेत ना ज्या की लक्षात ठेवायला पाहिजे जर आपण बाळाला फॉर्म्युला फीड देत असाल। सगळ्यात पहिलं, गरजेपेक्षा जास्त बाळाला अजिबात दूध द्यायचं नाहीये। जितकी बाळाची गरज आहे तितकंच बाळाला दूध द्यायचं आहे। नाहीतर मग जसा आपला डाऊट असतो की बाळाचं पोट भरत असेल की नाही या दुधाने, तर आपण बाळाला बळजबरी कंटिन्यूज फॉर्म्युला मिल्क देत राहतो, ज्यामुळे बाळाला डायजेशनमध्ये प्रॉब्लेम येतो। त्याला ते दूध पचवायला थोडंसं जड जातं, कारण की ऑलरेडी ब्रेस्ट मिल्कपेक्षा फॉर्म्युला मिल्क हे जड असतं, पचायला अवघड असतं। आणि त्यात तुम्ही जर का बाळाला वारंवार ते देत राहिलात ना तर तर ऑब्व्हियसली बाळाला ते पचवणं खूप अवघड जाणार आहे। त्यामुळे जितकी गरज आहे एक राईट अमाऊंटमध्येच बाळाला दूध द्यायचं आहे। दुसरी गोष्ट ते म्हणजे मिक्सिंग प्रपोर्शन। जे काही मिक्सिंगचे प्रपोर्शन आहेत ना ते बरोबर द्यायचे आहेत। जितकी पावडर जितक्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे ना तितक्याच पाण्यात तितकीच पावडर मिक्स केली गेली पाहिजे। गरजेपेक्षा जास्त पाणी जर का ॲड झालं ना तर तुमच्या बाळाला त्या फॉर्म्युला मिल्कचा काहीच उपयोग होणार नाही। तिसरी गोष्ट ती म्हणजे फॉर्म्युला मिल्क बनवण्यासाठी जे काही भांडी, ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत ना त्या खूप क्लीन, हायजेनिक हव्यात। म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये त्या छान आपण धुवून घेतल्या पाहिजेत, त्याला स्टरलाइज केलं पाहिजे। नाहीतर मग बाळ खूप लहान असतं, त्याला खूप लवकर इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झालं की बाळ सारखं आजारी पडणार आणि त्यामुळे त्याच्या आजारी पडण्यामुळे त्याच्या वेटवर त्याचा इफेक्ट होणार आहे। त्यामुळे ज्या काही वस्तू आहेत, जे काही भांडी आहेत ज्यात आपण पाणी गरम करतोय, ज्या चमच्याने आपण मिक्स करतोय किंवा ज्या वाटीमध्ये आपण बाळाला ते देतोय, त्या सगळ्या गोष्टी नीट स्टरलाइज केल्या गेल्या पाहिजेत। बाळाला इन्फेक्शन होता कामा नये। चौथी गोष्ट ती म्हणजे ज्यावेळी आपण मिक्स करतो ना, सपोज आपण बॉटलमध्ये किंवा कशातही आपण जर का पाण्यामध्ये पावडर मिक्स केली आणि आपण जर का असं ते ढवळलं तर त्यामध्ये खूप जास्त एअर बबल्स तयार होतात आणि जे की बाळाने दूध पिल्यानंतर त्याच्या शरीरात जातात आणि त्याचा खूप गॅस तयार होतो, जे की बाळाला त्या गॅसमुळे खूप त्रास होतो। बाळामध्ये कॉन्स्टिपेशन वाढतं, गॅस वाढतो। त्यामुळे बाळाला ज्यावेळी तुम्ही फॉर्म्युला मिक्स करणार असाल ना त्यावेळी ते असं मिक्स न करता ते असं नॉर्मली हलवून मिक्स करायचं, ज्यामुळे त्यात खूप जास्त एअर बबल्स येणार नाहीत। आणि बाळाला जर का कॉन्स्टिपेशन झालं, बाळाला जर का गॅसेस झाले तर बाळाला खूप त्रास होतो, बाळ रात्र झोपत नाही आणि त्यामुळेच आईला पण खूप त्रास होतो। त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या आणि जितकी बाळाची गरज आहे तितकंच बाळाला फॉर्म्युला मिल्क द्या। बाळाचं वेट गेन हे नक्कीच होईल आणि जितकं हवंय तितकंच होईल। आणि नंबर 5, असं वाटतं की ब्रेस्ट मिल्क बाळ जर घेत नाहीये ना तर त्याचं वजन वाढणारच नाही, फॉर्म्युला मिल्कने तर बाळाला काही पोषणच भेटणार नाही। असं काही नाहीये। जर तुम्ही कुठल्याही रिझनमुळे बाळाला ब्रेस्ट मिल्क देऊ शकत नसाल तर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता, कारण की हे ब्रेस्ट मिल्कच्या सर्वात जवळचं दूध आहे। आणि ब्रेस्ट मिल्क घेणाऱ्या बाळांपेक्षा फॉर्म्युला मिल्क घेणाऱ्या बाळांचं वजन हे
बऱ्यापैकी जास्त वाढतं, कारण त्यामध्ये शुगरचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क पिणाऱ्या बाळांपेक्षा फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या बाळांमध्ये वेट गेनचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे फॉर्म्युला मिल्क घेणाऱ्या बाळांचं वजन वाढणार नाही ही एक मिथ आहे, अफवा आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळी एक राईट अमाऊंटमध्ये बाळाला जर का फॉर्म्युला दिलं तर बाळाचं वेट खूप छान वाढणार आहे. आणि नंबर 6, ही कुठलीही टिप नाही आहे किंवा काही नाही आहे, पण जर का तुम्हाला दूध येत असेल तर तुम्ही बाळाला ब्रेस्ट मिल्कच द्या, फॉर्म्युला मिल्क देऊ नका. तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पंप करून बाळाला देऊ शकता. पण जर का असं कारण असेल की आमचं बाळ आहे ना ब्रेस्ट मिल्क पितच नाही, त्याला फॉर्म्युला मिल्कच आवडतं, तर हे खूप चुकीचं आहे. बाळाला इझी फिडिंगची सवय झालेली आहे, त्याला तुम्ही मस्तपैकी वाटी चमच्याने देताय, मग तो कशाला एनर्जी वाया घालवेल? ब्रेस्ट मिल्क पिण्यासाठी बाळाला सक करावं लागते, एनर्जी वाया घालवावी लागते. ह्या रिझनमुळे जर का तुम्ही बाळाला फॉर्म्युला देत असाल ना तर मग तुम्ही खूप मोठी चूक करताय. हळूहळू बाळाला तुम्ही ब्रेस्ट मिल्कवर शिफ्ट करा आणि फॉर्म्युला हळूहळू कमी करा. पण जर का कुठल्याही हेल्थ इश्यूमुळे तुम्ही बाळाला जर का फॉर्म्युला देत असाल ना तर मग त्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सिद्धी टावरे या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला शॉर्ट्स, डेली व्लॉग्स, तसेच मी माझ्या बाळाचे वजन कसे वाढवले, पोस्ट डिलिव्हरी माझं काय रुटीन होतं, माझ्या बाळाचं फुल डे रुटीन तुम्हाला बघायला मिळेल. तसंच C-सेक्शननंतर पोट कसं बांधायचं कमी होण्यासाठी, प्लस मेकअपचे व्हिडिओज, मिनी व्लॉग्स, आणखीन खूप गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझे व्हिडिओज पोस्ट करेल तुमच्या फोनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.